सगळ्यांना गुरुचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. योजलेली सगळी कामं पूर्ण होतील आणि गुरु आपला तुम्हाला तसं वरदान देईल. तुमची सगळी जी कामं आडलेली आहेत तीसुद्धा पूर्ण होतील, अशी गुरुचरणावरती दासीची प्रार्थना आहे तुमच्यासाठी. काय आहे बघा, आपण असंगाशी संग करता साय असो, म्हणजे संगतीमुळं काय काय होतं आणि चुकीची संगत लागली की कसा बिघाड होतो मानवी जीवनामध्ये, हे आपल्याला दाखले बरेच आपण ऐकलेत. मध्ये एका महात्माजींचा विचार आहे बघा व्हिडिओ, की 2 वडाळ म्हशी असतात आणि त्या एकमेकाच्या संगतीमुळं की कशा पद्धतीनं एका म्हशीच्या गळ्यामध्ये लोढणा येतो. तर आता हे संगतीचं झालं. पण कधी कधी काय होतं, संगत चांगली आहे पण स्वतःचीच बुद्धी कधी कधी माती खाते. मग अशा वेळेला काय करायचं? उदाहरण द्यायला म्हटलं तर दाशी एक उदाहरण तुमच्या चरणावर ठेवली. एक कोल्हा आणि एक गाढव दोघांची मैत्री होती आणि दोघं पण काय करायचे, जायचे निवांत एका शेतात, काकडीचं शेत होतं, भरपूर काकड्या खायचे आणि यायचे. एक दिवस काय होतं, असं चांगलं चाललेलं. कोल्ह्याला तो गाढव म्हणायचा माझा भाचा आहे आणि कोल्हा त्या गाढवाला म्हणायचा मामाश्री, तुम्ही माझे मामा आहात. आणि असं त्यांचं ते नातं पण चांगलं, मित्राचं नातं हे त्यांनी नातलगामध्ये बदललेलं असतं. एक दिवस काय होतं, त्या गाढवाला हुकी येते, तशी कोल्ह्याला हुकी यायला पाहिजे पण गाढवाला येते. गाढव म्हणतो मला सगळे राग माहीत आहेत, मला सगळे स्वर माहीत आहेत, मी संगीतामध्ये फार तज्ज्ञ आहे, मी पूर्वीपासून संगीताचा अभ्यास केलेला आहे, मी थोडंसं संगीत गाऊ का? त्यावेळेला कोल्हा म्हणतो असं काही करू नको, विनाकारण तो मालक येईल आणि त्या संगीतामध्ये आपल्याला झोप देईल. तरी पण ते गाढव काही ऐकत नाही. ते म्हणतं नाही तू ऐकायलाच पाहिजे. तो म्हणतो कोल्हा तू बाबा मामा गा, मी बांधावर जाऊन उभं राहतो आणि तुझ्याकडे पाहतो, ऐक तू, दाद द्यायला कोणीतरी पाहिजे ना. तो कोल्हा तिथं जातो, बांधावरती उभा राहिला असतो आणि ही आपली भारत सारे ग म प द ढी सा, ते भेसरू सुरामध्ये गाढव असते, ती गायला सुरुवात करतो. परत परत त्याला एवढी हुकी येते. कोल्हा म्हणतो मा वा मामाश्री वा वा वा, आता खोटी दाद द्यायलाच पाहिजे ना. तसा अजूनच त्याला चेव येतो. तो आवाज त्या मालकापर्यंत जातो, तो रोज कोण काकड्या खायला येतो, असा बेदम मारतो की स्वर सगळा बेसूर होऊन जातो. क्याव 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 करत खाली पडतं गाढव. कोल्हा लांबूनच पाहत असतो आणि त्याच्या गळ्यामध्ये पण एक तो दगड बांधतो. थोड्या वेळानं तो मालक निघून जातो, उखळ बांधतो. थोड्या वेळानं तो मालक निघून जातो, तिथं गाढवाला बांधून पडलेला असतो. कोल्हा जवळ येतो आणि म्हणतो मामाश्री, मी सांगितलं होतं की तुमची अवस्था किती वाईट झाली, हे स्वतःहून करून घेतलं तुम्ही. इथं संगत कोल्ह्याची आहे, कोल्हा लबाड आहे, पण इथं संगतीचा परिणाम दिसून येत नाही. तर इथं परिणाम कशाचा दिसतोय? इथं परिणाम स्वतःची अक्कल घाण ठेवलेल्या गाढवाची निर्बुद्ध बुद्धी ही इथं काम करते चुकीच्या पद्धतीनं. म्हणजे संगतीमुळेच सगळ्या गोष्टी घडतात असंही नाही. कधी कधी आपल्यामध्ये सुद्धा असा गाढवपणा दडलेला असतो की जो आपलाच तो आपल्याला त्रासदायक ठरतो. अशा वेळेला आपल्याला आपल्या पुरतं तरी कमीत कमी ब्रह्मज्ञान असणं गरजेचं आहे. ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी आपल्याला समजून जातात. वरचेवर ह्या गोष्टीचा परिपाक केला पाहिजे. वरचेवर काही दृष्टांत ऐकले पाहिजेत, कथा ऐकल्या पाहिजेत, अवतारवाणी वाचली पाहिजे, वरचेवर हरदेववाणी वाचली पाहिजे, सत्संगामध्ये कायमस्वरूपी गेलं पाहिजे, साईड विचार ऐकले पाहिजेत, महात्माजींना ऐकलं पाहिजे. अशा गोष्टी जर आपण वारंवार केल्या तर ते आपलं ब्रह्मज्ञान अधिक 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 सुंदर 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 होऊन जातं. आपण बघतो विस्तव जे कितीही लाल असला विस्तव, तर त्याच्यावरती राखेचा थर ज्यावेळेला जमा होतो त्यावेळेला त्या विस्तवाचं काय होतं, त्याची ऊर्जा कमी होते, मग त्याच्यावरती फुंकर मारावी लागते. फुंकर म्हणजेच हे साईड आपण जे एनर्जी, आता माझा व्हिडिओ ही सुद्धा फुंकरच आहे एक.
मग अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण समरस होतो त्यावेळेला आपलं ज्ञान अधिक अधिक चमकत राहतं. आणि ज्ञान चमकत जोपर्यंत राहील, नुसतं ज्ञान घेऊन उपयोग नाही, तर ते रोजच्या रोज चमकलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्याचा वापर आपण केला पाहिजे. व्हिडिओ पुन्हा एकदा लांब होतो. एक कमेंट करा धन निरंकारजी, लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ दाशीला सांगत जा. तरी न्यूनते पूर्वी अधिकते सरती माऊलींच्या तोरी सांगायचं झालं तर दाशीकडून काही चूक होत असेल तरी मोठ्या जिद्दार अंतकरणानं दाशीला माफ करा. सगळी सेवा गुरुच्या चरणावरती अर्पण केली. प्रेमाने बोला धन निरंकारजी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.